मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उडाली मोठी खळबळ. तर कपिल सिब्बल एकटेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 40 आमदारांना आणि खासदारांना पडले भारी. कपिल सिब्बलांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल ओढत ताणत आणत शिंदे सेनेला दिवसा दाखवले थेट आकाश. मित्रांनो, महत्त्वाची बातमी. शिंदे सेना बॅकफूटवरती. तर देशाच्या राजकारणामध्ये ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, ज्या केसचा निकाल पाहण्यासाठी सगळे लोक आतुर होते, त्या निकालाच्या अंती मित्रांनो उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपला आणि एकनाथ शिंदेंना थेट सुप्रीम कोर्टामध्ये उघडं पाडलंय. मित्रांनो, राहुल नार्वेकर यांना देखील दोषी ठरवत केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील मान्यता रद्द करून त्यांना देखील शिक्षा करावी. या प्रकारे सगळ्यात मोठा निर्णय मित्रांनो होतोय. नेमकी बातमी आज दिवसभरामध्ये शिवसेनेच्या आणि शिंदेंच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय सविस्तरपणे मित्रांनो बातमी जाणून घेऊया. तुम्हाला जर राज्याच्या राजकारणामध्ये झालेली ही सगळ्यात मोठी खळबळ जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये ज्या राजकीय घडामोडींना वेग आला असून आपण पाहत आहे की सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती एकच बातमी चालवली जात आहे की एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसतोय आणि उद्धव ठाकरे आपली शिवसेना पुन्हा आपल्या ताब्यात घेत आहेत. शिवसेनेचे आणि देशातील सर्वात निष्णात पंडित वकील म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते कपिल सिब्बल यांनी देखील मित्रांनो सगळ्यात मोठी मेहनत घेत ठाकरेंच्या बाजूने निकाल येणार असल्याचं सुतोवाच देतानाच त्यांनी आपण घेतलेली केस कधी हरत नाही अशा प्रकारचं मित्रांनो स्टेटमेंट आता समोर लागले. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी कायद्याचा केस पाडत सध्या शिंदे गटाला आणि निवडणूक आयोगाला राहुल नार्वेकरांना धारेवर धरलं आहे, ही महाराष्ट्रामधली पहिलीच घटना असेल ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी आपला रोख एखाद्या मुख्यमंत्र्यांकडे, एखाद्या पक्षाकडे, एखाद्या नेत्याकडे दाखवला. तो एकनाथ शिंदेंना आगामी काळात महागात पडू शकतोय. कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी मागणी केली की एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेलेले 31 आमदार पहिल्यांदा आपण अपात्र करा. त्या आमदारांना आपण अपात्र केल्याच्या नंतर पुढील संपूर्ण प्रक्रिया आपल्यासाठी सोपी जाईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. कपिल सिब्बल यांनी वारंवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर मोठमोठी वक्तव्ये केली. ती वक्तव्ये आज दिवसभरामध्ये चर्चिली जात होती. मित्रांनो, शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आमचं आहे आणि ते आम्हालाच मिळायला हवं. एकनाथ शिंदेंना पक्ष चिन्ह देणं ही निवडणूक आयोगाची सगळ्यात मोठी चूक होती असं स्टेटमेंट कपिल सिब्बल यांनी दिल्यामुळे सध्या निवडणूक आयोग देखील आता प्रचंड मोठ्या अडचणीत आला आहे. कपिल सिब्बल प्रत्येक स्टेटमेंट घेत असताना त्यावरती विचारपूर्वक बोलतात आणि या विचारपूर्वक बोलण्यामध्ये आता हा सर्वात मोठा धक्का शिंदे सेनेला बसतोय मित्रांनो. म्हणजे इकडे कपिल सिब्बल यांच्यामुळे राहुल नार्वेकर असतील, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, हे सगळे अडकलेले दिसत आहेत. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापासून पळून गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंनी ज्यांना गटनेता केलं, भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर आणि ती रद्द आहे असं सध्या कोर्टच म्हटलं होतं. चंद्रचूड यांनी म्हटलं होतं की ही निवड रद्द आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी दिलेला कोणताही व्हीप लागू होत नव्हता. कारण की जर निवडच जर गैर असेल, बेकायदेशीर असेल तर त्यांनी व्हीप जारी केले ते कशाला होणार असं म्हणत मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये ही अपडेट समोर येत असतानाच कपिल सिब्बल यांनी पुढचा मुद्दा मांडला आणला आहे की एखादा विधिमंडळ पक्ष आणि पक्षाची घटना यामध्ये पक्ष मोठा असतो. पक्षाच्या आदेशानेच एखाद्या विधिमंडळ घटनेला काम करावं लागतं आणि त्याला काम करता येत नाही. म्हणजे इथे घटनेमध्ये आपण जर बघितलं तर पक्षाचा नेता, पक्षाचा अध्यक्ष हाच सगळ्यात मोठा असतो, गटनेता नव्हे असं म्हणत एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यावरती त्यांनी जोरदार आरोप केलेत. तिसरा आरोप त्यांनी केला आहे की एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची 1966 पासूनची आकडेवारी बघितली, रेकॉर्ड पाहिले
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेमध्ये कधीही मुख्य नेता पद कधीही कुठेही नव्हते. मग एकनाथ शिंदेंनी हे मुख्य नेतापद कसं काय स्वतःच्या नावासमोर लावलं, असा थेट प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या वकिलाकडे याच्यासाठी कोणतंही उत्तर नव्हतं. त्यामुळे हा निकाल मित्रांनो कुठे चालला आहे हे तुम्हाला नवीन सांगायची गरज वाटत नाही. एकंदरीत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे या केसवरती मेहनत घेतली, आपल्या माणसाला योग्य अशी माहिती पुरवली, त्यामुळे या केसचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळपास निश्चित बनलं आहे. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षाने चिन्ह घेतलं जाणार की गोठवलं जाणार यावरती सगळ्यात मोठी सुनावणी पूर्ण होते आणि कोर्ट देखील याच्यावर निकाल येईल. मात्र पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं तर शिंदे सेनेकडे कुणीही राहणार नाही, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं ते आपण बघूया. धन्यवाद.